जय भीम मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची चटणी कशी बनवता साधी आणि सोपी ती तुम्हाला दाखवत आहे. प्रथम आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहे. आता हे बटाटे एकदम शिजलेले आहे. हे बटाटे बघा, पूर्ण असे गाळणे म्हणजे मध्यमच असे शिजलेले आहे बटाटे. आणि त्याच्यानंतर बघा, आपण बटाट्याच्या चटणीसाठी काय साहित्य घेतलेलं आहे. कांदा कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आणि जिरे. आता हे आपण ठेसून घेणार आहोत त्याच्यात. हे बघा, आपल्या चवीनुसार आपण तेल टाकत आहोत. साधी सोपी आणि बटाट्याची चटणी आपण करणार आहोत. हे बघा, कढीपत्ता टाकणार आहोत. आता हा आपण कढीपत्ता टाकलेला आहे. चांगल्या प्रकारचा असा घालून घ्यायचा. ही कढाई आपली बिडाच्या कढाईत आपण काही बी अन्न खाल्लं ना, लोह जीवनसत्व आपल्याला भेटतं. त्याच्यामुळे मी नेहमी बिडाच्या कढाईमध्ये कोणती बी भाजी बनवते. लोखंड मिक्स बिडाचे. आता याच्यावर आपण जिरे टाकणार आहोत. बघा, जिरे. याच्यावर आपण कांदा टाकणार आहोत. कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहोत. कारण का टाकला, याचा चव लागते. कोथिंबीर चव लागते आणि शिजते. साधी आणि सोपी गावाकडची रेसिपी बटाट्याची चटणी. जो कांदा टाका, थोडंफार मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका. बघा, असं चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, आपले बटाटे शिजलेले आहेत. हे कसे बारीक केलेले बघा, मी अर्धे बारीक असे तुकडे केलेले आहेत. हे बटाटे शिजलेले आणि हा ठेचा ठेचवलेला आहे. आपण हा ठेचा इथं टाकणार आहोत. आपण हे असं चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, असं चांगला लाल कांदा होऊन जाईल. हे बघा, आता आपण एक टमाटा चिरलेला आहे तो टाकते. आता टमाटा, कांदा आणि कोथिंबीर हे चांगले लाल झालेले आहे. मीठ बी टाकलेलं आहे त्यामध्ये. हे बघा, आता हा कांदा चांगला परतलेला आहे. बघा, त्याचा लाल झालेला आहे. लालसर कांदा चांगला मस्त परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ना, जो हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे याचा जो ठेचा केला आहे तो टाकणार आहोत. हे बघा, आता आपण हा ठेचा टाकलेला आहे. हा सुद्धा आपण परतून घेणार आहोत. हे बघा, किती छान असं परतलेलं आहे. टमाट्याचे लाल जरा नरम झालेले कांदा आणि टमाटा एकदम छान असा नरम झालेला आहे. गावची रेसिपी आपली बटाट्याची साधी आणि सोपी चटणी. त्याचं हे सगळं परतून घेतलेलं आहे. नरम झालेलं आहे. हळद टाकलेली, त्याच्यात जिरे बी टाकलेले, कांदा टाकलेला आहे. आता आपण टाकणार आहे बटाटे. हे बघा, कसा तडका बसलेला आहे. बघा, लालसर कांदा आणि टमाटे, बटाटे. आता बघा, थोडीशी लाल चटणी टाकली मी, कारण त्याच्यामुळे ना हळदीचा कलर हा निखरून येतो. हे बघा, असं मस्तपैकी आता हे परतणं झालेलं आहे. हे बघा,
खमंग असा वास सुटलेला आहे. चटणी एकदम भारी होत आहे आपली ही. हे बघा. आता आपण बटाटे टाकणार आहोत. आता बघा त्याच्यावरून चवीनुसार मीठ असं टाकून द्यायचं आपण. चटणी अशी मस्त अशी हलवून घ्यायची. गावाकडे आपली साधी आणि सिंपल अशी चटणी बनवल्या जाते. आज पाहुणे आले ना, आपल्याला सगळ्यांना बटाट्याची चटणी आणि पुऱ्या आणि आमरस म्हणजे मँगो ज्यूस हे दाखवणार आहे मी जेवणाचं ताट. असं चांगलं परतून घ्यायचं. हे बघा आपली बटाट्याची चटणी बघा किती छान अशी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही बटाट्याची चटणी करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा बटाट्याची चटणी कशी तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी, किती खावा. हे बघा किती सुंदर बटाट्याची चटणी बनवलेली बघा. या पद्धतीने तुम्ही चटणी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. गावाकडची रेसिपी बटाट्याची चटणी. हे बघा या पद्धतीने तुम्ही चटणी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. याच पद्धतीने बनवा.